कर्नाटकच्या राजकारणात अखेर मोठा राजकीय भूकंप झालाय. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालंय. डी के शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार असल्यानं जवळपास निश्चित मानल्या जात आहे. मात्र काँग्रेसमध्ये संकटमोचक, रिसॉर्ट पॉलिटिक्सचा मास्टर आणि गांधी कुटुंबाचा विश्वासू नेता अशी ओळख असलेले डी के शिवकुमार आता राज्याच्या सर्वोच्च खुर्चीपर्यंत पोहोचलेत. पण प्रश्न नेमका असा आहे की नेमके कोण आहेत डी के शिवकुमार आणि काँग्रेसमध्ये त्यांना इतकं महत्त्व काय, आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाची त्यांचा संबंध नेमका काय. सुरुवात करूया पहिले तर त्यांच्या कुटुंबापासून. डी के शिवकुमार यांचा जन्म हा कर्नाटकातल्या कनकपुरा परिसरात झाला. लहानपणापासूनच त्यांना राजकारण आणि संघटन कौशल्याची आवड. विद्यार्थी दशेतच त्यांनी काँग्रेसच्या युवक संघटनांमधून कामही सुरू केलं. हळूहळू स्थानिक राजकारणात त्यांचा प्रभाव वाढत गेला आणि काही वर्षांतच ते कर्नाटक काँग्रेसमधील एक महत्त्वाचा चेहराही बनले. आज डी के शिवकुमार यांना फक्त नेता म्हणून नाही, तर एक व्यवस्थापन करणारा, एक चांगला व्यवस्थापक म्हणूनही काँग्रेसमध्ये ओळखलं जातं. कारण जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत आली तेव्हा तेव्हा पक्षानं डी के शिवकुमार यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी तो सार्थही करून दाखवला. आता काँग्रेसचे ते संकटमोचक कसे बनले, तर काँग्रेसमध्ये डी के शिवकुमार यांना ट्रबल शूटर किंवा संकटमोचकही म्हटलं जातं. याचं कारण आहे त्यांची राजकीय रणनीती. जेव्हा सरकार एखाद्या राज्यातलं काँग्रेसचं पडण्याची वेळ येते, आमदार फुटण्याची भीती निर्माण होते किंवा बहुमत धोक्यात येतं, तेव्हा काँग्रेस पक्षाला आठवतात ते म्हणजे डी के शिवकुमार. कारण त्यांच्याकडे आहे आमदारांना एकत्र ठेवण्याची कला, राजकीय संपर्क आणि संकटातून सरकार वाचवण्याची क्षमता. आणि इथूनच सुरू झाली आहे रिसॉर्ट पॉलिटिक्सची त्यांची ओळख. साल 2002 महाराष्ट्रानं त्यांच्या या सर्व कलेची पहिल्यांदाच चुणूक पाहिली. त्यावेळेस 2002 साली महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार होतं. पण सरकारवर अविश्वास ठरावाचं संकट आलं. त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते नारायण राणे. त्यांनी सरकार पाडण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणीही सुरू केली. सरकार कोसळण्याची शक्यताही निर्माण झाली आणि त्याच वेळी काँग्रेसनं एक मोठा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील काँग्रेसचे जवळपास 40 आमदार थेट बंगळुरूला पाठवण्यात आले. पण त्यांची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली? ते नाव म्हणजे डी के शिवकुमार. शिवकुमार यांनी सर्व आमदारांना बंगळुरूच्या एका प्रसिद्ध इगल्टन रिसॉर्टमध्ये ठेवलं. त्यांचा कोणाशी संपर्क होऊ दिला नाही, कोणालाही बाहेर जाऊ दिलं नाही आणि एकही आमदार फुटू दिला नाही. इतकंच नाही तर ज्या दिवशी फ्लोअर टेस्ट होती, मतदानाच्या दिवशी त्यांनी सर्व आमदारांना सुरक्षित मुंबईत आणलं आणि विलासराव देशमुखांचं तेव्हाचं ते सरकार वाचवलं. या घटनेनंतर डी के शिवकुमार यांचं नाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं. आता काँग्रेसवर काही एक संकट आलं, अनेक आलेत. त्याच्यातली 2017ची गुजरात राज्यसभा निवडणूक. त्यांनी त्यावेळेस अमित शहांनाही टक्कर दिली. ही निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बनली होती, कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रतिष्ठा तिथं पणाला लागली. दुसरीकडे भाजपचे रणनीतिकार अमित शहाही मैदानात उतरले. काँग्रेसचे काही आमदार फुटल्यानं परिस्थिती गंभीर झाली होती आणि पुन्हा एकदा काँग्रेसनं हाक दिली, ती म्हणजे डी के शिवकुमार यांना. गुजरातमधले काँग्रेसचे 44 आमदार थेट कर्नाटकात आणण्यात आले. बिदादी इथल्या एका रिसॉर्टमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. पूर्ण आठवडाभर डी के शिवकुमार स्वतः या आमदारांवर लक्ष ठेवून होते. भाजपचे प्रयत्न तरी सुरूच होते, पण अखेर अहमद पटेल यांचा विजय झाला आणि डी के शिवकुमार यांची संकटमोचक ही प्रतिमा आणखी मजबूत झाली. याच्या मागचं कारणही की अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे अहमद पटेल यांना राज्यसभेवर निवडून आणणं हे सोनिया गांधींची कुठंतरी पत राखणं असाच एक विक्रम जो आहे तो डी के शिवकुमार यांनी करून दाखवला. आता 2018 पुन्हा त्यांनी एक रिसॉर्ट पॉलिटिक्स केलं, पण ते होतं 2018च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत. निकाल लागला पण कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. HD कुमारस्वामी यांच्या JDS आणि काँग्रेसनं एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा एकदा आमदार फुटण्याची भीती जी आहे ती निर्माण झाली आणि पुन्हा एकदा डी के शिवकुमार हेच पुढे आले. त्यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना वेगवेगळ्या रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठेवलं. विधानसभेतल्या बहुमत चाचणीपर्यंत सर्व आमदार एकत्र ठेवण्यात ते यशस्वीही झाले आणि कुमारस्वामी यांनी सरकार स्थापन केलं. 2023 मात्र डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपद स्वतःच त्यांचं हुकलं. 2023 काँग्रेसनं कर्नाटकात मोठा विजय मिळवला खरी. मुख्यमंत्री पदापर्यंत सर्वात आघाडीवर नाव हे डी के शिवकुमार यांचंच होतं. त्यांनी त्यासाठी प्रचंड मेहनतही घेतली होती. काँग्रेसच्या विजयामागं त्यांचं मोठं योगदानही मानलं जात होतं. पण ऐनवेळी पक्ष हायकमांडनं निर्णय घेतला आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सिद्धरामय्या यांच्याकडे देण्यात आली. डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं. मात्र त्यानंतरही त्यांनी शांतपणे संघटन मजबूत ठेवण्याचं काम सुरूच ठेवलं. मात्र अखेर आता 2 वर्षांनंतर काँग्रेस हायकमांडनं अखेर डी के शिवकुमार यांच्यावर विश्वास दाखवलाय. कर्नाटकची सत्ता आता त्यांच्या हाती येणार आहे, पण त्यांच्या समोरची आव्हानं मात्र मोठी आहेत.
कारण 2 वर्षांत विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या कर्नाटक राज्यामध्ये लागणार आहेत. सोबतच जर आपण पाहिलं तर बाकी राज्यातल्या निवडणुका जिंकल्यानंतर भाजपही आक्रमक आहे आणि काँग्रेसमधली गटबाजी हे काही सर्वांना सांगण्याची गरज नाही, तेही त्यांच्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे. आता डी के शिवकुमार यांचं इतकं महत्त्व काय आहे, तर डी के शिवकुमार हे फक्त एक आता मुख्यमंत्री होणार आहेत का, तर तेवढंच नाही, तर काँग्रेससाठी संकटात उपयोगी पडणारा तो एक चेहरा आहे. गांधी कुटुंबाचा विश्वास, संघटन कौशल्य, त्याचबरोबर सर्वात मुख्य म्हणजे त्यांची आर्थिक ताकद आणि राजकीय व्यवस्थापन, यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये एक वेगळं स्थान मिळवण्यात यश आलं. आजही काँग्रेसमध्ये सरकार वाचवायचं असेल, आमदार सांभाळायचे असतील किंवा राजकीय संकट हाताळायचं असेल, तर पहिलं नाव घेतलं जातं ते म्हणजे डी के शिवकुमार यांचं. एका सामान्य कार्यकर्त्यापासून काँग्रेसच्या सर्वात विश्वासू संकटमोचकापर्यंत आणि आता कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदापर्यंत डी के शिवकुमार यांचा प्रवास अत्यंत नाट्यमय आणि राजकीय चातुर्यानं भरलेला मानला जातो. आता मुख्यमंत्री म्हणून ते किती यशस्वी होतात, काँग्रेसला पुन्हा ते मजबूत करू शकतात का आणि पुढील निवडणुकांमध्ये ते काय कमाल करतात, हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.